नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी धडा 9वा मसावी लसावी सराव संच 23 पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या अगोदरील उदाहरण संग्रह पाहायचे असतील तर ती आपल्या चॅनलमध्ये अगोदर अपलोडेड आहेत, ती तुम्ही पाहू शकता। आणि यापुढील उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण या चॅनलवर खूपच सोप्या भाषेत गणित शिकवतो। हा पण सराव संच खूपच सोप्या भाषेत आपण शिकणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सराव संच 23 धडा क्वेश्चन नंबर 1, खालील उदाहरणांतील संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा। तर इथे आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत आणि या दोन्ही संख्यांचे पहिल्यांदा आपल्याला विभाजक काढायचे आहेत आणि या दोघांच्या विभाजकात कोणत्या संख्या सामायिक म्हणजे सारख्या असतात ते आपल्याला लिहायचे आहे। तर पहिल्यांदा आपण 12चे विभाजक काढू। 12चे विभाजक 1, पहिल्यांदा तर 1 या संख्येनं सगळ्या संख्येला भाग जातो 1, पुन्हा नंतर 2, 2 ने सर्व समसंख्यांना भाग जातो म्हणून 2, 12 ही समसंख्या आहे तर 2 ने भाग जाणारच 2, नंतर 3, 3 चौक 12, नंतर 4, 4 त्रिकोण 12, नंतर 6, 6 दुने 12, एवढे आपले 12चे विभाजक आहेत। आता 7 ने म्हणलं तर 7 दुने 14 म्हणजे 12च्या पुढील संख्या जाईल, म्हणजे 6 पर्यंतच आपले विभाजक आहेत। आता 16चे विभाजक काढू। प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो। 16 ही समसंख्या आहे म्हणजे 2 ने पण भाग जातो। विभाजक म्हणजे ज्या संख्येने या संख्यांना म्हणजे 12चे विभाजक म्हणजे 12 या संख्येला पूर्ण भाग जाणार ज्या संख्येने ती संख्या 12चा विभाजक असते। तर आता 16 4, 4 इंचूक 16 आणि 8, 8 दुने 16, तर एवढे 16चे विभाजक आहेत, म्हणजे या सर्व संख्येने 16ला पूर्ण भाग जातो। तर आता या दोघांचे आपल्याला सामायिक विभाजक काढायचे। इथे लिहू आपण सामायिक विभाजक। आपल्याला सामायिक विभाजकाची यादी करायला सांगितली आहे। आता 12 आणि 16च्या विभाजकात 1 ही संख्या सामायिक आहे, 2 ही संख्या सामायिक आहे, 3 नाही खाली म्हणजे 4 ही संख्या सामायिक आहे। झालं। तर पहा 12 आणि 16 या दोघांच्या विभाजकात 1, 2 आणि 4 ही सामायिक विभाजकांची यादी आहे। पुढच्या संख्या 21, 21चे विभाजक काढायचे आहेत। 1 या संख्येने सर्व संख्येला भाग जातो 1, 2 ने जात नाही, 3, 3 असत 21, 7 त्रिक 21, हे 3च विभाजक आहेत 21चे। आता 24चे विभाजक काढू। तर 24 ही समसंख्या आहे, 1 ने 2 ने भाग जातो, 3 8 24, 4 16 4 असत 21, 4 सक 24, तर सॉरी 4 सक 24 म्हणजे 6, 6 इंचूक 24, इथं 4 लिहायचं राहिलं, 6 इंचूक 24, 8 8 त्रिक 24 आणि 12 दुने 24, तर 24चे एवढे विभाजक आहेत। आता सामायिक विभाजकाची यादी काढू। सामायिक विभाजक 1 हे सामायिक आहे दोघात, 3, 7 नाही, तर सामायिक विभाजक या दोघात 2च आहेत, 1 आणि 3। पुढचा प्रश्न 25चे विभाजक काढू। 1, 2 ने 25ला भाग जात नाही, 5, 5 5 25,
30चे विभाजक काढू. 1, 30 ही समसंख्या आहे. 2, 3 10 30, 3, 5 ने भाग जातो. 5 5 25, 5 6 30, इथं 5 आणि 6 ने पण जातो. 5 6 30, इथं 5 आणि 6 5 30, 6, 10 त्रिक 30 आणि 15 दुने 30. तर आता या दोघात कॉमन काढायचे म्हणजे सामायिक विभाजक काढायचे. तर या दोघात 1 आणि 5 हे दोन सामायिक विभाजक आहेत. पुढचा प्रश्न 24. 24चे विभाजक काढायचे. तर 1, 24 ही समसंख्या आहे तर 2 ने भाग जातोच. 2, 3 8 24, 3 21, 4 6 24 म्हणजे 4, 6 चौक 24, 6 8 8 त्रिक 24 आणि 12, 12 दुने 24. तर आता 25चे विभाजक काढायचे आहेत आपल्याला. 1 या संख्येने जातो भाग, 2 या संख्येने जात नाही. 5 5 25. आता आपल्याला सामायिक विभाजक काढायचा आहे. तर या दोघात सामायिक विभाजक हा एकच आहे, तो म्हणजे 1. 56. 56 या संख्येचे आपल्याला विभाजक काढायचे आहेत. तर 56 या संख्येला 1 ने भाग जातो. 56 ही संख्या समसंख्या आहे म्हणजे 2 ने पण भाग जातो. तर पहा 56 ला अजून कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने जात नाही. 4 ने जातो का? पहा पूर्ण भाग असा भागाकार करून बघायचं. 4 1 4. जर भागाकार येत नसेल तर आपला व्हिडिओ तुम्ही पहा, खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे भागाकार कसं करायचं. 4 1 4 आणि इथं 4 1 4 उरलं 1, 4 चौक 16. तर पूर्ण भाग जात आहे. इथं 4 1 4 14चा भाग जात आहे. तर पूर्ण भाग जात आहे 4 ने 56 या संख्येला. मग हे आपलं 4 पण विभाजक आहे. 7 ने भाग जातो. 7 8 56. तर 8 ने पण भाग जातो. 8 7 56. 14 ने भाग जातो आणि 28 दुने 56 म्हणजे 28 पण विभाजक आहे. तर आता 72चे विभाजक काढायचे आहेत. तर 72 ही समसंख्या आहे म्हणजे 2 ने पण भाग जातो. 4 ने भाग 3 ने भाग जातो का बघा. 3 3 1 3, 3 2 6 उरलं 1, 3 1 3 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. तर पूर्ण भाग जात आहे म्हणजे तर 3 ने पण भाग जातो. आता 72 ला 4 ने जातो का पाहायचा आहे. तर जातो भाग, तुम्ही भागाकार करून बघा. 4 6 ने पण भाग जातो. 8 ने पण भाग जातो. 9 ने पण भाग जातो. 12 ने पण भाग जातो. 18 ने पण भाग जातो. 24 ने पण भाग जातो आणि 36 ने भाग जातो. तर एवढे आपले 72चे विभाजक आहेत. तर आपल्याला यातून आता सामायिक विभाजक काढायचे आहेत. एक हे सामायिक आहे. 2 4 7 नाही खाली 8 14 नाही 28 नाही झाले. तर एवढे आपले सामायिक विभाजक आहेत. तर इथं आपला सराव संच संपतो. तर मुलांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी ते क्लिअर करेन. आणि पुढचे उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.